त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता मला दोनच गोष्टी परत सांगायच्यात. एक तर 1,000 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम ही आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे. टप्प्याटप्प्याने ती वितरित होतीये. साधारण तिसरा हिस्सा रक्कम आता वितरित झालीये, खात्यावरती जमा झालीये आणि बाकीची प्रक्रिया साधारण 2 आठवड्यामध्ये पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. युद्ध पातळीवरती काम चालू आहे. दुसरा मुद्दा, कुठल्याही बँकेला हे पैसे रोखायचा अधिकार नाहीये. रोखायचा प्रयत्न केला तर मग ते चुकीचं ठरेल, त्यांच्यावरती सक्त कारवाई केली जाईल. डीसीसी बँकेत देखील हे 2,000 रुपये जे आहेत ते त्यांनी ठेवून घेणं अपेक्षित नाहीये. तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्याबद्दल आपण चिंता नका करू. खूप मला फोन आले होते, त्याच्यामुळे आवर्जून हा नमस्कार. आपल्याला कल्पना आहे की धाराशिव जिल्ह्याला 1,000 कोटीपेक्षा जास्तीचं अनुदान आपल्या महायुती सरकारने देऊ केलेलं आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने 8,500 हे एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे आणि अधिकचे 10,000 प्रति हेक्टर हे रब्बीच्या हंगामाच्यासाठी वेगळी अनुदानाची मदत देण्याचं जे जाहीर केलं त्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि आपल्याला 18,500 रुपये प्रति हेक्टर हे साधारण 18,500 प्रति हेक्टर हे 3 हेक्टरपर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे. प्रक्रिया सुरू झाली आहे. 1,000 कोटीपैकी साधारण एक 250 कोटी रुपये हे खात्यावरती जमा झालेत. 6 लाख खातेदारांना दोनदा पैसे द्यायचे, म्हणजे 12 लाख वेळेस जे ट्रान्झॅक्शन आहेत ते होणार आहेत आणि त्यामुळे थोडा वेळ लागतोय, हे वास्तव आहे. परंतु पैसे उपलब्ध आहेत आणि पूर्ण राज्यात ही प्रक्रिया आता डीबीटी पद्धतीने सुरू आहे. थेट खात्यावरती पैसे जमा होत आहेत. एक अडचण मांडण्यात आली ती म्हणजे डीसीसी बँकेच्या खात्यावरती जे पैसे आता दिले जात आहेत त्यात 2,000 रुपये ते रिटेन करतायत म्हणून. या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर माझी चर्चा झाली आहे आणि डीसीसी बँकेच्या एमडीना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. आपल्या माहितीसाठी अनुदानाचे पैसे हे कोणालाही थांबवता येत नाहीत किंवा कापता येत नाहीत. अकाउंट होल्ड करता येत नाही आणि अनुदानाच्या पैशामधनं मिनिमम बॅलन्स सुद्धा ठेवता येत नाही. तसे आदेश निर्गमित केलेत. जिल्हाधिकारी डीडीआर यांनी डीसीसी बँकेला सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण याबाबतीत चिंता करू नका. कुठे काही अडचण वाटली तर संबंधित तहसीलदारांशी आपण बोलावं, हे मला आपल्याला सांगायचं आहे. आणि हे 1,000 कोटी जे आहेत ते आपल्याला या अडचणीच्या काळात मदत मिळावी या अनुषंगाने आदरणीय देवेंद्रजीने आणि आपल्या महायुती सरकारने पैसे उपलब्ध करून दिलेत. काही लोक याच्याबद्दल काही गैरसमज पसरवायचा प्रयत्न करतात, परंतु त्याला फार काही आपण किंमत द्यायचं कारण नाही, कारण प्रत्यक्षात पैसे खात्यावरती यायला सुरुवात झालीये. मी म्हटल्याप्रमाणे 12 लाख ट्रान्झॅक्शन्स म्हणजे 12 लाख वेगवेगळे ट्रान्सफर होणार आहेत. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय, हे वास्तव आहे. पहिल्या टप्प्यात 8,500 प्रमाणे पैसे प्रति हेक्टर 3 हेक्टरपर्यंत उपलब्ध झालेत किंवा होत आहेत आणि दुसऱ्या टप्प्याचा देखील शासन निर्णय निर्गमित झालाय. मी आपल्याला परवा कळवलं. 577 कोटी रुपये एवढी रक्कम आपल्याला अधिकची आता मिळतीये, 10,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे. त्यामुळे हे दोन्ही रकमा आपल्याला आता उपलब्ध होत आहेत. खरडून गेलेल्या जमिनीचा विषय आहे, त्याच्यानंतर ज्या विहिरींमध्ये गाळ साचला तोही विषय मार्गी लागतोय. आणि महत्वाचं म्हणजे एकदा गाळ उपलब्ध झाला पुढच्या काळामध्ये, तेव्हा जमीन दुरुस्त करण्यासाठी आपल्याला वेगळे पैसे जे आहेत ते रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत. ती रक्कम देखील खूप मोठी राहणार आहे आणि जमीन दुरुस्तीसाठी आपल्याला त्याचा मोठा फायदा होणार आहे. व्हिडिओ केलेला आहे. तर आपल्याला परत एकदा मला आश्वस्त करायचंय की सरकार, आपलं महायुती सरकार अतिशय ताकदीने आपल्या बरोबर आहे. सोयाबीनची नोंदणी प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. नोंद एकदा झाली, साधारण 15 नोव्हेंबरपासून खरेदीवरती देखील आपण भर देणार आहोत आणि पूर्ण या विषयांकडे बारीक लक्ष राहणार आहे, पाठपुरावा राहणार आहे. हे देखील आपल्याला आवर्जून मी सांगू इच्छितो. आपल्या सर्वांना परत एकदा मी सांगू इच्छितो की आपलं सरकार आपल्या बरोबर आहे. आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.